अनिश, दूध हळद पिळून घे, बरं वाटेल. हळदीने जखमा लवकर बऱ्या होतात. भैरवी, मी खरंच दारू नव्हतो प्यायलो. इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट. मी मुद्दाम नाही केलं. हो ठीक आहे अनिश, ठीक आहे. आता त्या गाडीचा किती मोठा डॅमेज आहे ते बघावं लागेल. सेवानी मागे लागलाय, त्याचे पैसे द्यायचे. काय करू मी? अरे हो, तो तुषार म्हणत होता की सेवानीचं नाव काही चांगलं नाहीये बाहेर कुठे. इनफॅक्ट तो म्हणाला तो बिल्डर फक्त नावाला आहे, नाहीतर तो चक्क गुंड माफिया वगैरे कोणीतरी आहे. मला खरंच माहित नव्हतं का. बरं झालं नोकरी सोडलीस त्याची. तुला ना अनिश खरंच माणसं कळत नाही, भोळा आहेस तू. तू आहेस ना माझ्या बरोबर. हो मी आहे तुझ्या बरोबर, तू नको टेन्शन घेऊस. ट्रस्ट मी, आपण दोघं असलो ना एकत्र जग जिंकू शकतो. ते पैसे, तू नको टेन्शन घेऊस. त्या शिवानीकडे वाटलं तर मी तुषारला घेऊन जाईन. हे बघ दादा, मी स्पष्टच बोलते. मला आडून आडून बोलता येत नाही. इतकी वर्ष नवऱ्याच्या घरात बोलू शकले नाही कारण जीव जाईल अशी भीती होती. इथे या घरात ती भीती नाही आणि भीतीपेक्षाही मी काळजीपोटी बोलतेय दादा. अनिश वाया गेलाय. मला माहिती आहे तुला वाईट वाटेल किंवा कदाचित तुला माझा राग सुद्धा येईल, पण जे खरे आहे ते खरे आहे. इतकी वर्ष अशी वाट चुकलेली पोरं माझ्या नवऱ्याच्या आश्रयाला आलेली पाहिली आहेत मी. मला कळतं दादा. तो भैरवीशी खोटं बोलतोय, तो भैरवीला फसवतोय. आणि हेच भैरवीला सांगण्याचा प्रयत्न करत होते मी. दादा, अनिश काय किंवा वेणू वहिनीचे ते भाऊ आणि वहिनी काय, यांचं आता आयुष्यात काहीच नाही होऊ शकत दादा. तू तुझ्या सुनेची आणि तुझ्या नातवंडांची काळजी घे. बाकी या तिघांना घरात हाकलून देतो दादा. नीरू, शांत हो जरा. तू शांत हो. तू कशा लोकांना चिडतेस आणि सगळ्यांना उगाच बोलतेस? मला नाही सहन होत रे खोटारडेपणा. आणि तुला कळत नाही आणि दिसतही नाहीये. दिसतंय, मला सगळं दिसतंय. पण नाती आहे ती नीलू. मुलगा आहे तो माझा. हे बघ, माझं आणि अनिशचं कधीही पटत नव्हतं. मधल्या काळात मला असं वाटलं की तो बदललाय, पण तसं नाही आहे. मला असं अनेकदा वाटत होतं की तो चुकीचं करतोय, पण मी त्याला हाकलून देऊ शकत नाही नीलू. माझ्या सुनेनं त्याच्या विश्वासावर या घरात पाऊल ठेवलंय. तिचा त्याच्यावर विश्वास आहे. मग यात मी कसा पडू सांग मला तू? अरे पण ती वयानं लहान आहे दादा. आपण तिला सांगायला हवं, समजावून सांगायला हवं तिला. ती लहान नाहीये, ती एक संसार करणारी बाई आहे. आणि तिनं संसार कसा करावा हे आपण नाही सांगायचं. अरे मी तिला फक्त धोक्याची सूचना देत होते. आता दिलीस, एकदा दिलीस, दोनदा दिलीस, तीनदा दिलीस. आता बस कर. हे बघ नीलू, जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत आपण त्यांच्या संसारात निर्णय घ्यायचा नाही. आपण सुचवायचं, आपलं मत त्यांच्यावर नाही लादायचं. संसारात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचं असते, तसंच करायचं असतं. आता तुलाच नाही का त्या माणसाशी मी लग्न करू नको सूत्र सुचवलं होतं, पण शेवटी तुझं मत तू घेतलंस. तेच ना, माझ्या आयुष्याची माती झाली ती भैरवीच्या आयुष्याची व्हायला नको. हेच म्हणायचंय मला.
घ्या. घ्या. काय रे काय कांदा मले कशात दे तू काप ना. ते कापाने देऊन राहिली. खा कचा कचा खा. तोंडाले वास येऊन राहिला दारूचा. ते भाऊजी पाळतील ना तर काहीतरी हाकलून देतील आपल्याला. घ्या ते खा. इंग्लिश प्यायला ना मग मले ना आता तू ओनियन दे. धरून फेकून देतो. ओनियन फोनियन. दारू दारू असते. इंग्लिश असू दे देशी असू दे दारू दारू असते. ते तोंडाले वास मारते. लोकांना लक्षात आलं ना तर आपल्याला फेकून देतील बाहेर. घ्या कचा कचा खाऊन घ्या. लवकर खाऊन घ्या. नको ना मले. तुमच्या दारूचं काय करायचं पण समजून नाही राहिलं. इकडे तुम्ही दारू पेता आणि तिकडे ती निलिमा ठिलिमा माय रगत पिते. काय झालं आता. काय झालं ना ते विचारा मला. काय नाही झालं बाबा. शब्दाचे खेळ खेळत नका जाऊ बरं. माय काय माय मनाची व्यथा समजून घ्या ना तुम्ही. ते बाई ते एसटी मध्ये कशा बायका शिटा पकडाले भांडतात एकमेकाच्या झिंजा उपटतात तसे ते बाई माया झिंजा उपटायला निघाली होती. तुझ्या जिंजा बाप केवढी डेअरिंग बाबा एवढी डेअरिंग तुझे जिंजा बाळ. मला असं वाटतं तिला अशी झोपाची सवय ना सोफ्यावर अशी झोपते ना असं वाटतं जाऊन तिचं नरडो असं धरावं कचकन नग जाऊन तिला जीवच घ्यावं असं मला वाटते. नाही तुला सांगतो ती ना माझ्या आजूबाजूला फिरते. अशी धंदे करते काय आणि तुम्हाला लाज नाही वाटत. तुम्ही माय लव ना. अरे हो काय एवढं सुतावरून स्वर्गात जाते. वय काय झेपेल का मला ते. फिरते म्हणजे लक्ष ठेवते ना मायावर. कोण म्हणजे मी कुठे जातो कोणाशी बोलतो काय बोलतो. तुला सांगतो फक्त मी नाही अनिश आणि भैरवी दोघांवर पण लक्ष ठेवून. सवय दिली. मागे मागे जाते काय करतात काय नाही असं करते ती माहिती. मग बाबूला टेन्शन सुंदरी आहे. मग बाबूला टेन्शन येतं ना. मग बाबू काय करतो बाबू मायाकडे येतो. आता मायाकडे आल्यानंतर माझ्याकडे एकच उपाय आहे ना आपला दुसरे उपायच नाही तुम्हाला माहित. दारूनच वाट लावली. ते आहे गणेश बाबूचं काय करा बापा मला समजून. तू टेन्शन घेतेस काय करू नकोस. तुला सांगतो का बाबा भाऊला ना माझ्या हातातलं म्हणजे ते आता ती भैरवी आहे की नाही ती त्याचं कर्ज उतरवेल म्हणजे त्याला पैसे मिळतील. आता त्याला पैसे मिळाले की ते आपले आपण काय करू बाबा ढल्ला मारू घेऊ सगळं आणि चावतो. पहिल्यांदा दारू पिल्यावर बुद्धीची गोष्ट केली तर मी आहे ना जाऊ परत. जर जनाची मनाची ठेवा ना. मी काय म्हणतो मला तुमचा हा उपाय पटला. त्या बाबूले गंडा घालून डबल घेऊन पळून जाऊ आपण. पण त्याआधी निलिमा ठिलिमाचं काहीतरी करावं लागतं. तिला इंगा दाखवा लागते. कारण एका घरात 2 ज्वालामुखी राहू शकत नाही. हा स्फोट होईल. मला असं तिले जाऊ दे आपण चुपचाप निघूनच जाऊ. ती आणि तिचा भाऊ करत बसतील काही धिंगाणा. जेवण झालं मग कांदा काय कापते तो. खाऊन घ्या ना कांदा. एवढी जास्त झाली तुम्हाला थोडासा कांदा ऐका मी थोडं तुकडे करून देतो. खा ना बाबा. काय रे काय झालं असा का बघतोयस. हे बघ अनिश तुझी गाडी पोलिसांनी टो करून नेली. समोरच्या गाडीचं जरा जास्त नुकसान झालंय. भैरवी म्हणाली म्हणून. भैरवीशी बोलायचं नाही. भैरवी पासून लांब राहायचं. का मी नसताना फार गप्पा मारता का रे तुम्ही. काही काय बोलतोयस. वेळ लागलाय का तुला. मग आज संध्याकाळी जेव्हा मी नव्हतो तेव्हा तिच्याशी बोलायची गरज काय होती तुला. अरे तुमच्या त्या निलिमा आत्याला उगाच फालतू कारण द्यायची नाही मला. हुशार तू तुझ्या बायकोला सोडलायस. तू तुझा संसार मोडलायस. तुला काय वाटतं मला कळत नाही. मला बघून तुझ्या पोटात दुखतंय हो ना. मूर्ख आहेस का तू. काही काय बडबडतोयस. असंच आहे माहितीये मला. सगळं कळतंय मला. पण काय आहे तुषार मी आणि भैरवी एकत्र राहतोय. उगाच आमच्या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करू नकोस. अरे बाबा मी असं का करेन. मग तिला भेटून माझ्याबद्दल खोटं नाटक का सांगतोयस. काय सांगितलं मी. हे सगळं माहिती आहे मला.
अनिश, सांगायचं असतं ना तर अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या असत्या मी भैरवीला. आणि आता सुद्धा तू दारू पिऊन गाडी चालवत होतास हे कळलंय मला. आणि ती केस रफादफा करण्यासाठी तू काय करशील हे सुद्धा माहितीये मला. पण मी हे तिला कळू देणार नाहीये. त्यामुळे माझ्याबद्दल वेडवाकडे बोलण्याआधी 10 वेळा विचार कर अनिश. बरं समा, आपल्याला आपला ब्रँड ना लोकांच्या डोळ्यासमोर आणायला हवा. त्यासाठी काय करता येईल याचा विचार कर ना. माऊ, पण त्यासाठी तू एक एजन्सी का हायर नाही करतस? हो, पण त्याच्यासाठी खूप पैसे लागतील बाळा. पण आता आहेत ना आपल्याकडे पैसे. ते नाही वापरता येणार आपल्याला. का? कालच गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, खूप डॅमेजेस झालेत. कॉम्पेन्सेशन आहे. अनिशला त्याच्या बॉसला ते कॉम्पेन्सेशन द्यावं लागणार आहे. पण माऊ, म्हणजे सगळे पैसे त्यातच जाणार आपले? बाळा, आपल्याच माणसासाठी आपण खर्च करणार आहोत ना पैसे. मग ठीक आहे, डोंट वरी. आपण आपलं काम सुरू ठेवूयात. बाबा, तुम्ही पण काहीतरी आयडिया सुचवा ना. मला काय वाटतं, आपण ना कापडी पिशव्यांवर आपल्या कंपनीचं नाव पेंट करूया का? गुड आयडिया. मग सगळेजण आपण त्याच पिशव्या वापरूया. आजोबा, तुम्ही ऑफिसला 30 पिशवी घेऊन जा. हा, तर चालेल चालेल. आपण ना इन्फ्लुएन्सरची मदत घेऊन ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागू. डन. त्यांच्याशी मी बोलते. ग्रेट. हा, आणि ते पेपरमध्ये ते निळे गुलाबी असे कागद पाठवतात ना छापून, हा, म्हणजे सगळीकडे वाटायला. हा, ते पण आपण करू. काय आमच्या वेळेला नाही असंच करायची जाहिरात. हो वाव, दॅट्स अ ग्रेट आयडिया. चालेल मला.